देशात अनिश्चिततेचं वातावरण, बाजारामध्ये चढ उतार आणि अनेक शेतकरी केळीच्या पिकावर नांगर फिरवत असताना एक शेतकरी मात्र आशेचा दिवा जिवंत ठेवून उभा आहे. थोडं ही आता युद्ध चालू आहे, त्याचं काय नैसर्गिक आहे ती आपल्या देशात काय त्याचं म्हणजे नाही, पण तिकडे बाहेर जाणारा माल आहे त्यामुळे थांबलाय. ती थांबलेल्या माळामुळं लोकांची मनस्थिती जरा थोडी चलबिचल होत या. एखादं पीक जरी गेलं कमी दरात गेलं किंवा त्याचा फायदा आपल्याला झाला नाही म्हणून ती काय सोडून देता येत नाही, किंवा ही शेती काय आपल्याला सोडता येते का? नाही येत. एखाद्या पिकात घसरल, दुसऱ्या पिकात त्याचा निघाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आलेगाव खुर्द येथील शंकर माने, ज्यांनी अडचणीच्या काळातही हार मानली नाही, 1.25 एकर शेतीमध्ये तब्बल केळीची 1800 रोपं लावून त्यांनी दाखवून दिलं आहे की जिद्द असेल तर मार्ग नक्की सापडतो. त्यात 7-5 वर 1800 रोपं लागली. 7-5 वर 1800 रुपये 1800 रोपं लागली. माझा अंदाज आहे ह्याच्यात विक्री 30 टनाच्या आसपास माझा माल निघलाच पाहिजे. एवढं माझं टार्गेट आहे. जास्त नाही. 1.25 एकर मध्ये नाही, एकराला 30 टन काढणार. बर 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 1.25 एकराला काय बसल ते. एवढं निघू शकते का? हा, बाग बघता आता तुम्हाला काय हो, निघू शकते. त्यात पटीनं आपण आबादणारच आहे ना आता. कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी मल्चिंगचा वापर, तज्ञ मार्गदर्शन आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर आज ते 30 टन उत्पादनाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. मल्चिंगनं काय होतंय की मुळी एक नंबर चालते आणि थंडीचा दिवस असल्यामुळं त्या काळात मल्चिंगचा भरपूर चांगल्या तऱ्हेने आपल्याला फायदा होतोय. आणि मल्चिंग किती माझं 1.25 एकराला 6000 रुपयाचा खर्च झाला. एक खुरपण करायचं म्हणलं तर 6000 पुरत नाही. बरोबर. आजची फवारणी दिली आम्हाला साहेबांना आणि उद्या जर वातावरण बदललं तर ती फवारणी आम्ही चेंज करतोय. जसं वातावरण बदलल तसं फवारणी घ्यावा लागते लहान आहे तोपर्यंत. युद्धजन्य परिस्थिती असो किंवा बाजारामधील अनिश्चितता, आज नाही तर उद्या भाव नक्की मिळणार, या विश्वासावर शेती करणाऱ्या या जिद्दी शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी नक्की ऐका. दर्शको नमस्कार, कृषी संवाद या आपल्या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेले तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द या गावामध्ये आहे. या गावातील एक प्रगतशील शेतकरी शंकर माने यांच्या बघायला गेलं तर आज आपण केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल की दर एकंदरीत बघायला गेले तर केळीचं पडलेले आहेत. बऱ्याचशे शेतकरी आता जे असे आहेत की तरी सुद्धा ती केळीची लागवड करत आहेत. नेमकं ह्याच्या मागचं गणित काय आहे, कशा पद्धतीने दर नसताना देखील केळीची लागवड का करत आहेत, व्हरायटी कोणती वापरत आहेत, ज्या काही केळीच्या जे काही उलाढाली आहेत, या एकूण एक विषयावरती आज आपण शंकर साहेबांच्या सोबत चर्चा करणार आहे, बोलणार आहे. आणि त्यांनी कशा पद्धतीने ह्या बागेमध्ये त्यांचं वर्किंग सुरू आहे, त्यांचं एकूण नियोजन काय आहे, ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. जवळपास बघितलं तर ही बाग 10 ऑक्टोबरची ही बाग आहे. ऐन थंडीमध्ये ही बाग त्यांनी लावलेली आहे. थंडीमध्ये बघायला गेले तर वाढ कमी होते, मात्र माझ्या मागे जर का बाग बघितली तर केळीची रोपाची जी काही वाढ आहे ही देखील खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे. आणि या संदर्भात सविस्तर आपण चर्चा त्यांच्यासोबत करूया. साहेब, आपलं कृषी संवाद मध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी शंकर चंद्रकांत माने बोलतोय, आलेगाव खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. एकंदरीत बघायला गेलं तर साहेब, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केळीच्या रोपांची आता लागवड बऱ्यापैकी काही लोक शेतकरी करत नाहीयेत, कारण दर कमी आलेला आहे. तुम्ही बघायला गेलं तर केळीची तरी सुद्धा लागवड केलेली आहे. कशा पद्धतीने, म्हणजे ह्याच्याबद्दल काय सांगाल? आता जो दर खाली आलेला आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, आणि हा दर असाच राहील का पुढे? कशा पद्धतीने ह्याची फेरबदल होती? आता सध्या जरी दर कमी असला तरी काही दिवसापूर्वी ही काय असंच राहणार नाही. प्रत्येक देशावर, प्रत्येक राज्यावर संकट आलेलं आहे सध्या चालू. तर पण अजून काही दिवसानं 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी बंद झालं युद्ध, मार्केटिंग चालू झालं, परदेशात माल जायला लागला, तर ह्या पहिल्या स्थितीवर येईल किंवा 30 रुपये, 25 रुपये, 28 रुपये, 27 रुपये दर होऊ शकतो. अजून नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुद्धा वाढेल दर, अशी अपेक्षा आहे आमची सुद्धा. आणि चांगल्या तऱ्हेने बागण्या केली. ही 10 ऑक्टोबरची बाग चांगल्या तऱ्हेने आबादलो मी, लावलं. आपलं ह्याला फवारण्या, ड्रिचिंग ही वेळेच्या वेळेला घेतल्या. आमचे मार्गदर्शक निखिल जगताप बावडा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाग करतोय. आणि त्यांचं जे आम्हाला जी 10 दिवसाला 15 दिवसाला व्हिजिट असते ती येऊन प्रत्यक्ष आम्ही जरी काय थोडंफार इकडे तिकडे हलगर्जीपणा केला तर ती आम्हाला म्हणतात, तुम्ही जी देतो मी त्या वेळेला करणं महत्वाचं आहे. रोग काय सांगून येणार नाही, कुठला रोग कधी येईल कुठला कधी नाही, ही बी सांगतो. आणि ह्याच्या पाठीमागं मी एकदा कॅलिसबावची रोप लावली होती 2.25 एकर. ती लागण होती माझी 13 नोव्हेंबर 2024 त्या सालाला लावली होती. त्यात मी कलिंगड्याचं आंतरपीक घेतलं होतं आणि त्या कलिंगड्याच्या आंतरपिकातनं मला चांगला फायदा झाला. त्या टायमाला जवळजवळ 2.25 एकरात 2.25 ते 2 लाख रुपये मला
त्या टायमाला मिळत होतं कशातून? कलिंगड. कलिंगड्यातून. बर. आणि कलिंगड माझं गेलं किती 12 ते 13 रुपयांखाली. बर. तरी सुद्धा मला तेवढं पैसे झाले. आणि राहिलेला व्हायरसचा माल ती रानातच पडला. तरी सुद्धा त्या 2024च्या लागणीला मला 2.25 एकरात बॉक्स पॅकिंगला 55 टन माल माझा गेला. 2.25 एकर. 2.25 एकरात. बर. हा, तर त्या टायमाला माझा 29 ते 30 रुपये रेट मला 29 पासून पुढे गावला. बघायला गेलं तर साहेब बऱ्याचशा कंपन्यांची रोपं आहेत, तुम्ही कॅलस बायोटेक ह्याच कंपन्यांची का रोपं निवडताय? नाही, रोप चांगली आहे ती. रोगाला प्रतिकार चांगल्या तऱ्हेने रोप देत या. रोगाला बळी पडत नाही म्हणायचं थोडक्यात. असं माझं तर स्वतःच मन आहे. कारण मला अनुभव आला आता 2024 पासून मी लावतो. कॅलस बायोटेकच्या या रोपाविषयी काय सांगा? यालेच कसं आहे, वादीला बिदीला चांगलं पडतंय किंवा फणीत अंतर भरपूर राहतो. या घड बी चांगल्या तऱ्हेने पडतोय. माझा गेल्या वेळेचा चांगला 34-35चा गड भरला काय तरी. 30च्या पुढनं सरासरी असं चांगल्या तऱ्हेनं त्याचं उत्पन्न मिळतं या. आणि मार्केटिंग मध्ये चांगल्या तऱ्हेची क्वालिटी येते त्याला. एक्सपोर्ट साठी जर चांगल्या तऱ्हेची क्वालिटी आहे, एक नंबर. वादा बिदा निभार लांबतं या व्यवस्थित. आपण त्याला थोडं संगोपन बी केलं पाहिजे त्या पटीत. तुम्ही नुसतं लावून बघलं निघायचा 4 दिवसांना जायचा तिथं 8 दिवसांना घ्यायला कसं तुम्हाला मिळणार त्याचा? त्याला बी आपली बी तयारी तशीच ठेवावी लागते ना. व्यापाऱ्याकडून त्या कंपनीचे जे रोप आहे त्याच्यानंतर आलेले जे काही माल आहे ते व्यापाऱ्यांच्याकडून मागणी कशी राहते? नाही, मागणी चांगल्या तऱ्हेने राहते. माझ्या त्या बागेत तरी पहिल्या 2024च्या व्यापाऱ्याला माल दिला आणि व्यापाऱ्याची गाडी आली. गाडी आल्यानंतर त्यांचं ती काट्याच्या खालचं जे भांड असतं ती विसरून राहिलं होतं भांड. मग त्यांनी ती कागदावर टाकून माल वजन करत होती. पण त्यांचा त्या कंपनीचा हे असतो सुपरवायझर, त्यांनी आक्षेप घेतला लेबरवर, बाबा ही वजन कमी भरतंय असं होतंय थोडंफार. त्या टायमाला त्यांनी काय केलं, डायरेक्ट कंपनीच्या बॉसला फोन केला त्यांच्या. तिथून ते आली 2-4 जण. आमचा मेन व्यापारी बी आला, पाटील म्हणून होता. त्यांनी ते येताना भांड आणलं. त्यांनी वजन केलेली बॉक्स खाल्ली काढली गाडीतनं. तरी कुठं एखाद्यात 100 ग्रॅम कमी व्हायचं, एखाद्यात 200 ग्रॅम वाढायचं बी, असं चालू होतं. तरी सुद्धा त्या टायमाला ती कंपनीचा मालक आल्यानंतर मला म्हणला, तुम्हाला हिंदीत बोलायला येतं का? मी म्हणलं हिंदीत बोलता येत नाही मला, माझी काही शाळा झालेली नाही, मी मराठीत बोलतो. म्हणलं तुम्हाला काय विचारायचं असलं तर 2 प्रश्न विचारा. तर ते म्हणला कशी काय लागण केली, काय झालं असं तसं. तर मी सांगितलं बाबा अशी अशी लागण केली, असं असं मार्गदर्शन आम्हाला निखिल जगताप साहेबांचं मार्गदर्शन चांगल्या तऱ्हेने लाभलं आम्हाला. 2017 पासून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. तरी त्या बॉक्स पॅकिंगच्या कंपनीचा मालक म्हणला 1 नंबर बाग आली. आणि जी म्या दिलेला माल व्यापारी होता ती व्यापारी सुद्धा 1 नंबरचा व्यापारी आहे, आशिष पाटील म्हणून. म्हणजे व्यापाऱ्यांची सुद्धा कॅलस बायोटेकची जी रोप आहे त्यांना मागणी खूप चांगल्या खूप पद्धतीने चांगली आहे ती. बरं, आता मला साहेब सांगा की आपण आत्ताची ही जी बाग आहे ही बाग किती अंतरावरती लावलेली आहे? ह्याच्यासाठी पाण्याचं, तुमच्या खतांचं, ह्याचं नियोजन कशा पद्धतीने? ही बाग लावली मी 7x5 वर आहे सध्या. आणि पहिली 2024ची 7x5 वरच होती. बरं, लागण केल्यापासून कशा पद्धतीने ह्याला नियोजन? हिला काय केलं म्या, उन्हाळ्यात नांगरट करून, ऊस गेल्यानंतर नांगरट करून रान तापून दिलं 4 महिने पूर्ण. नंतर म्या मिरगाच्या टायमाला 7व्या महिन्यात शेवट ताग टाकला आणि ताग डोक्या इतका छेतीत का आल्यानंतर गाडला मी ह्यात. आणि ताग गाडून रान स्वच्छ केलं, असं भुसभुशीत झालं रान पोकळ. आणि मग बेड काढलं म्या आणि बेड काढून बेडवर ही केळ लावलेली आहे मी आणि मल्चिंग टाकून लावली होती. मल्चिंग टाकण्याचा काय फायदा होतो? मल्चिंगनं काय होतंय की मुळी 1 नंबर चालते आणि थंडीचा दिवस असल्यामुळं त्या काळात मल्चिंगचा भरपूर चांगल्या तऱ्हेने आपल्याला फायदा होतोय. खुरपण तर वाचतंयच एकतर. आणि मल्चिंग किती, माझं 1.25 एकराला 6,000 रुपयाचा खर्च झाला. एक खुरपण करायचं म्हणलं तर 6,000 पुरत नाही. बरोबर. एकही खुरपण केलं नाही मी, डायरेक्ट मल्चिंग काढलं, असं खत भरलं, कोंबड खत आणि शेणखत भरून, भेसळ डोस भरून बांधूनच घेतली डायरेक्ट. बरं, खतांचं नियोजन ह्याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही ठेवताय? त्याच्यानंतर किंवा औषध फवारणीचं जे औषध फवारणीचं काय, 4 दिवसांना 8 दिवसांना जसं वातावरण बदलल तसं फवारणी घ्यावं लागते लहान आहे तोपर्यंत. मग जसं वातावरण कसं आहे, आजची फवारणी दिली आम्हाला साहेबांना आणि उद्या जर वातावरण बदललं तर ती फवारणी आम्ही चेंज करतोया, ती मागं ठेवून दुसरी घेतोया. अशा तऱ्हेनं
संगोपन चालू आहे. मगापासून त्यांनी एक गोष्ट बोलतायत की साहेबानं बदललं, साहेबानं सांगितलंय, म्हणजे ह्यांचे मार्गदर्शक आहेत. प्रत्येक शेतकरी कुणाच्या मार्गदर्शनाखाली आपली बाग हे करत असतोय. तसंच ह्या भागामध्ये बघितलं तर निखिल जगताप म्हणून आहेत, ते देखील यांना मार्गदर्शन करत असतात की अशा पद्धतीनं केळीची कुठली फवारणी घ्यायची, कुठली आळवणी घ्यायची किंवा या संदर्भात काय कधी कुठल्या वेळेला करायचं ह्याचं देखील मार्गदर्शन ते करत आलेले असतात. साहेब, आता मला सांगा की ही जी बाग आता लावलेली आहे, बागेची जी काय हाईट असेल, बुंदा असेल, ह्याच्याविषयी काय वाटतं? आता बोंदा कमीत कमी 30 ते 32 इंचापर्यंत बोंदा गेलाय. आता पूर्ण 6 महिन्याची बाग आहे. आज 6 महिने झालंच म्हणायचं. काल 10 तारीख, आज 13 तारीख असेल. हा, 6 महिने पूर्ण झाले. 7वा महिना लागला. आता बांधून घेतली म्या, मागल्या 1 महिना झाला बांधली त्याला. आता मी काय केलंय, उन्हाळ्याचं रान आहे माझं हलकं, त्याच्यामुळं ड्रिपवर पाणी सोडलं तरी वसवा लगेच टाकतंय. त्याच्यामुळं मी मोकळी भिजवतोय बाग आता सध्या. पाणी चालू आहे माझं, दुसरी पाळी चालू आहे आता मोकळी भिजवायला. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल रोपांची निवड करताना? कॅलस बायोटेकची का रोपांची निवड करायची? कॅलस बायोटेकची रोपाची निवड का करायची की रोप चांगली येते, ती येताना रोप मोठी येते, ती लहान येत नाही ती रोप. आणि मोठे आल्यामुळं लगे रोप लावलं की लगेच चिटकतं. या आपण जर घरी आणून जास्त वेळ ठेवलं तरी रोप लवकर चिटकत नाही, पुन्हा त्रास देतंय. आणि आपण आणून जर एक 8 दिवसाच्या आत जर रोप लावलं तर लगे पिकअप घेतंय, रांकीला लागतंय रोप, असं फास्ट वाढ होती. ह्या बागेमध्ये आता जवळपास तुम्ही ही 1.25 एकरावरती किती रोपं लावलेली आहेत? त्यात 7-5 वर 1800 रोपं लागली. 7-5 वरती 1800 रोपं लागली. 1800 रोपं लागली. साधारणतः काय तुमचा काय अंदाज आहे? काय टार्गेट ठेवलेले ह्याच्यातून कशा पद्धतीने किती टन उत्पन्न निघेल असा तुमचा अंदाज आहे? माझा अंदाज आहे ह्याच्यात विक्री 30 टनाच्या आसपास माझा माल निघलाच पाहिजे, एवढं माझं टार्गेट आहे. जास्त नाही. 1.25 एकर मध्ये नाही, एकराला 30 टन काढणार. बर. 1.25 एकराला काय बसल ते. एवढं निघू शकते का? तुम्ही बाग बघता आता तुम्हाला काय? हो, निघू शकते की, निघू शकते. त्यात पटीनं आपण आबादणारच आहे ना आता. बरेचसे शेतकरी साहेब मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केळीच्या चालू पिकावरती ट्रॅक्टर फिरव, कुठं हे कर, बाग रिकामी कर, अशा पद्धतीने फिरवला दर कमी आल्यामुळे आता करायला लागलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान काय करा? नाही ना, अशा शेतकऱ्यांनी का नाही, कसं आहे, आता जरी थोडं ही आता युद्ध चालू आहे, त्याचं काय नैसर्गिक आहे ती, आपल्या देशात काय त्याचं म्हणजे नाही, पण तिकडे बाहेर जाणारा माल आहे त्यामुळे थांबलाय. ती थांबलेल्या माळामुळं लोकांची मनस्थिती जरा थोडी चलबिचल होत या. म्हणजे एवढा खर्च करून आला आपल्याला आज ही दर नाही. पण कसं आहे की एखादं पीक जरी गेलं, कमी दरात गेलं किंवा त्याचा फायदा आपल्याला झाला नाही, म्हणून ती काय सोडून देता येत नाही, किंवा ही शेती काय आपल्याला सोडता येते का? नाही येत. एखाद्या पिकात घसरल, दुसऱ्या पिकात त्याचा निघाल. आता माझं 2024 माझी स्वतःचीच 2.25 एकरात 55 टन माझा 29-30 ने गेला. आणि तीच खोडव माझं काल 6 रुपये, 7 रुपये, 3 रुपये, 5 रुपयापर्यंत सुद्धा आलं. तरी सुद्धा म्या एकही घड रानात ठेवला नव्हता. पिकाप उक्त पिकाप दिलं म्या 3-3, 2.5 हजाराला, शेवटच्या क्षणाला 2.5 हजारात पिकाप भरून दिलं डायरेक्ट. तरी केळीची लागवड तरी केळीची लागवड केली. त्याच्या म्हणजे हे सगळं बघायला गेलं तर पुढे दर वाढेल, ह्या गोष्टी ह्या वाढणारच आहे. ही काय असं राहतं का? कुठलं बी पीक घेतलं तरी शेतकऱ्याला कसं असतं, प्रत्येक पिकाला लाभलं असं काय शंका नसते. एखादं घसरल त्यातनं दुसऱ्यात सावरून निघल असं असतंच. कुठलं जरी पीक घेतलं तरी प्रत्येक पिकाची तीच तारा असते, काय सगळ्याला सारखा दर राहत नाही. 4 महिने दर राहिला तर 2 महिने खाली येणार, चालूच आहे. खरं बघायला गेलं तर अख्खा देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कुठं ना कुठं तरी आता दरामध्ये जरी फेरफार झालेले असतील, दर जरी खाली पडलेले असतील, तरी ही परिस्थिती अशा स्वरूपाची राहणार नाही, अशा पद्धतीचं मत शंकर साहेबांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर रोप क्वालिटी आहेत, रोपांची क्वालिटी 1 नंबर आहे, वादी चांगल्या पद्धतीने येते. बुंदा आता जवळपास बघायला गेलं तर 30 ते 32 इंच त्यांनी मापून दाखवलं आपल्याला, की जवळपास 30 ते 32 इंचापर्यंत बघा 6 महिन्याची लागण आहे. आणि ह्या 6 महिन्याच्या लागणीवरती एवढी चांगल्या पद्धतीने हाईट झालेली आहे, बुंदा एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि कॅलस बायोटेकची ही जी रोपं आहेत, ही रोपं लावल्यामुळे मला हा शेतकऱ्यांनी सांगितलेलं की फायदा झालेला आहे. मागील वर्षी देखील बघितलं तर त्यांनी जवळपास 1.25-2 एकरामध्ये जवळपास 55 टनचं ऍव्हरेज त्यांनी काढलेलं आहे. आणि ह्या 55 टन माल त्यांनी काढलेला आहे. आणि या सगळा जो काही फायदा शेतकऱ्याला झालेला आहे तो म्हणजे रोपांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे झालेला आहे, अशा पद्धतीचं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आता आपण ह्या शेतकऱ्यांची यशोगाथा न घेता त्यांची जी काही एकूण एक परिस्थिती आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण बरेचसे शेतकरी आताच्या घडीला बघितलं तर मी मागाशी यांच्यासोबत बोलताना सुद्धा व्यक्त झालो की ट्रॅक्टर फिरव, कुठं रोप खाली कर, किंवा कुठं केळीची जी काही लागण लावलेली आहे ती 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याची आहे तोवरच ती खाली करून दुसऱ्या पद्धतीची लागण घेण्याचे अशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत. मात्र अशा प्रत्येक शेतकऱ्याला
शंकर साहेबांनी एक आवाहन केलेलं आहे की दर जो पडलेला आहे तो 100% वरती येणार. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नका, अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तर कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेतलेला आपण आज त्यांचा हा प्रवास. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कृषी संवाद चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. नमस्कार.